माझं नाव विजयसिंह धोंडीराम गव्हाणे, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद। आमची टोटल जमीन आहे 15 एकर। त्यातली काही माळरानाची जमीन आहे। तर ह्या जमिनीचं आमचं टोटल जवळजवळ 70 वर्ष झालं पडून होती जमीन आमची टोटल। तर आमचे मित्र जे आहेत आंदुऱ्याचे तांबारे, विनोद तांबारे, त्यांनी मशीन दगड गोळा करायची आली। मग त्यामुळे आम्ही काय केलं, मशीन कशी चलती ही बघण्यासाठी आम्ही ट्रायल बेसिकवर त्यांची मशीन आणली। पण मशीन आणल्यानंतर आम्हाला असं वाटलं की एकदम नंबर 1चं रान पेरण्यासारखं करते, कारण आमचं जवळजवळ लिंबापासून ते नारळापर्यंत टोटल दगड आहे वावरातला, ती टोटल त्यांनी गोळा केलेला आहे आणि 1 नंबर त्यांनी जमीन करून दिलेली आहे आम्हाला पेरण्याजोगती आता सध्या। म्हणजे ती पेरणी यंत्र जे आहे ती शेतकऱ्याच्या अतिशय महत्त्वाचं शेतकऱ्याचा कमी खर्च करण्यासाठी योग्य आहे। कारण बाया जर लावल्या तर कमीत कमी 6 बाया 12 रुपये जर दररोज गेले तर एक ट्रॉली ट्रॅक्टर जमा होते दगड। तर आता टोटल आमचं जवळजवळ 1 तासामध्ये त्यांनी 5 ट्रॉल्या दगड गोळा करून दिले। म्हणजे जवळजवळ मशीननं काम 5 पटीनं वाढवलेलं आहे। त्याच्यामुळं जर 25,000 रुपये लागत असले तर ही मशीन 5,000 रुपयात ती काम करू शकते। यासाठी मशीन योग्य आहे। आमचे मित्र जे विनोद तांबारे आहेत त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील गोरगरीब शेतकऱ्यांसाठी योग्य अशी मशीन आणलेली आहे। नेमकं मशीननं काय केलं ह्या मशीननं टोटल आमची जमीन जी पडून होती, आम्ही JCPनं उकरून ठेवलेली होती जमीन टोटल, पण पूर्ण दगड गोटा असल्यामुळे आमची पडून असल्यामुळे जमीन आता काय केलं, मशीन घातली त्यांनी। मशीन घातल्यानंतर जमीन जी टोटल त्यांनी पूर्ण दगड गोळा केला एक ना एक मशीननं, आणि मशीन पेरण्यासारखं रान करून दिलं आम्हाला सगळं। टोटल गोळा झालेले दगड जवळजवळ 40 ते 50 ट्रॅक्टर गोळा झाले सकाळ धरण। काय केलं त्याचं? दगड आम्ही ताल मारलेली आहे दगडाची आता। आता काय होईल मग जमिनीचं? जमीन आता पेरण्याजोगती झाली आणि आम्हाला वाहितीला जमीन आता आमच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली आणि क्षेत्र पेरण्यासाठी आम्हाला योग्य झालंय ते। आता इतक्या दिवस पडून असलेलं क्षेत्र ही योग्य झालंय की या पुढल्या काळात आम्हाला ही जमीन वापरासाठी योग्य झाली। नमस्कार, मी विनोद तांबारे, मुक्काम पोस्ट अंदोरा, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद। आपण एक दगड वेचणीचं यंत्र आणलेलं आहे, जे की आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा, उस्मानाबाद जिल्हा असावी दुष्काळीचं आहे, सगळा माळ दगड धोंडाचा इकडं। ते दगड धोंड वेचण्याचं खूप कष्ट होतं। म्हणजे गोरगरीब शेतकऱ्याला पैशाअभावी माणसाअभावी हे कामच होत नव्हतं गावाचं। जसं की 10-20 वर्षापासून पडीक पडलेल्या जमिनीत ह्या माळरानावरच्या ते वेचण्यासाठी पर्याय नव्हता। तर हे बऱ्याच दिवसापासून ह्याच्यावर काम करत होतं की ह्याच्यावर काही यंत्र निघते का। तर हे आधुनिकतेच्या जगामध्ये यूट्यूब हे ते सर्च करून एक मला मिळालं की एका ठिकाणी असं यंत्र मिळते म्हणून। मग ते मागच्या 1-1.5 महिन्यापासून त्याच्या प्रयत्नात होतो आणि हे मशीन आणलं। एक 26 जानेवारीला मशीन आणलं मी इथं, महाराष्ट्रात पहिलंच बहुतेक हे। तरी मशीन आपल्या शेतामधले दगड धोंडे जे की पडीक रान आहे किंवा माळरानावरचे असतील, बरेचसे मशागतीला अडचण येत होत्या। रोटावेटा करताना ब्लेडा मोडायच्या किंवा मोगडा करताना पण मोडायचा, पेरणी यंत्र चालत नव्हतं, 10 किलो पडायचं ते 20 किलो बी पडायचं, त्या समस्या होती ती दगडाची। तर ते दगड वेचणी करणारं यंत्र आपण नाविन्यपूर्ण आणलेलं आहे, हे खूप बाहेरून आणलेलं आहे पंजाबमधून। आणखी हे प्रायोगिक तत्त्वावर चालू थोडक्यात समजा। तर हे दगड यंत्र आपल्या लिंबापासून ते पार नारळ एवढा किंवा टरबूज एवढा दगड म्हणलं तरी उचलायची क्षमता ह्याच्यामध्ये। साधारणतः 2-2.5 तासामध्ये 1 एकरभर रान वेचून तुमच्या टेलरमध्ये भरून टाकते किंवा मग टेलरमध्येच टाकायचं तर फ्लावरच्या कडेला टाकून देते। जसं की तुम्ही बघितलं मग इथे टाकलं आहे बघा, ही पोवळ मागं दिसतेच। आणि हे मशीन आहे ते 60 HP ट्रॅक्टरला चालतं आहे, त्यामध्ये थोडेफार मॉडिफिकेशन करावं लागतं ट्रॅक्टरमध्ये आणि एकदम रिझल्ट चांगला आहे। त्या शेतकऱ्याने ते यंत्र आल्यापासून मला महाराष्ट्रातून बरेच फोन आले आणि आसपासचे शेतकरी तर आनंदी झालेत किंवा आमचं काम कधी नाही व्हायला लागलं बाबा, कमी खर्चात व्हायला आहे पुन्हा। ते अशा प्रकारचं यंत्राने शेतकरी खुश आहेत हे यंत्राबद्दल। कसं चालतं यंत्र, नेमकं काय करतं हे यंत्र? जमिनीमध्ये 5 इंच घुसून चालतंय, करून दगड गोळा करून मध्ये घेतं, त्याला एक रोटर बसवलेलं आहे पुढे। ते रोटर ते मागच्या 16 फुटाच्या चाळणीवर माती दगड घेऊन जाते, माती सगळी शेतात राहते तुमच्या, दगड तेवढा ड्रममध्ये साठतंय आणि ड्रम बराच अर्धा ब्रासचा म्हणजे जवळपास अर्धी ट्रॉली भरते त्यामध्ये। 2 ड्रम बोलतले की 1 ट्रॉली भरते, तर तेवढे त्यामध्ये साठवण्याची क्षमता पण आहे की असं नाही की त्या वरात पडते काय नाही, फक्त माती राहते, दगड वर जातो, एक लिंबापासून ते टरबूज एवढा दगड। जमीन माळरानावरची जमीन किंवा चालू पिकावरची जमीन असली त्यामध्ये दगड धोंड आहेत ती व्यस्त येते आणि जमीन पाठीमागे पुन्हा पेरण्यायोग्य होते, हे महत्त्वाचं आहे। अजून शेतकऱ्याचा तो खर्च वाचायला अजून हे यंत्रणा चालवल्यानंतर मागं पेरायची सारखी जमीन होती। तुम्ही बघा आता इथे केलेलं क्षेत्र हे
नमस्कार, माझं नाव योगेश हासगोडे. काल आम्ही हे यूट्यूबवर व्हिडिओ पाहिलेला की अशी दगडं उचलणारी मशीन उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आलेलं आहे. तर आम्ही आज खूप दुरून ही मशीन बघण्यासाठी मी आणि माझा मित्र आलो होतो. तर आम्ही ज्यावेळेस प्रत्यक्ष शेतामध्ये आलो तर त्यावेळेस बघितलं की खूप सारी दगडं या शेतामध्ये दिसत होती आणि थोड्या वेळ आम्ही थांबल्यानंतर हे मशीनचं काम झाल्यानंतर ती दगडं पूर्णपणे वेचलेली दिसत आहे. त्याचबरोबर ती जमीन जी दिसत आहे, पाठीमागं माझी जमीन आहे, ती पूर्ण पेरणीयोग्य जमीन झालेली दिसत आहे. काय केलं मशीन नेमकं? आम्ही पाहतो तर ही मशीन सकाळपासून ट्रॅक्टरद्वारे चालते आणि हे ट्रॅक्टर चालित मशीन आहे ती महाराष्ट्रामध्ये तर प्रथमच बघायला मिळते. आणि ह्या मशीननं शेतामध्ये जे असणारी दगडं आहेत तर त्याला जी खाली रोटावेटर आहे आणि चाळणी असून मागं ट्रॉली आहे, तर त्या मशीननं प्रत्यक्ष सगळं शेतातले सर्वच दगड उचललेले आहेत आणि दगडाबरोबर माती उचलली जाते, पण ती माती प्रत्यक्ष डायरेक्ट चाळणीमधून खाली पडते आणि फक्त दगडच उचलून त्या ट्रॉलीमध्ये भरले जातात आणि ती ट्रॉली आहे ती बांधावरती जाऊन उलटली जाते. तर सगळी दगडं वावराच्या बाहेर जातात सगळे आणि जमीन पेरणीयोग्य होते. ताल पण तयार होते. हां, तारसुद्धा शेतासाठी तयार होते. आणि जी महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी आपण बघतो ना, जी रस्त्याच्या कडेने वगैरे पडीत जमीन दिसते, तर ती पडीत जमीन वाहिताखाली येण्यासाठी खूप मशीनचा या फायदा होणार आहे. ती मशीन ही दगडी असते सगळे. हां, दगड काढणं एक तर माणसं मिळत नाही, ती माणसं तर 400-300 रुपये हाजरी मागतात, काम बी करीत नाहीत. हां. ही मशीन निघाली चांगलं झालं, मग शेतकऱ्याचा फायदा घेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.